तीन भारतीय नाविकांचा मृत्यू झाला। अमेरिकन नौसेनेच्या हल्ल्यात भारतीय नागरिक मारले गेले आणि त्यानंतर अमेरिकेने माफी मागितली का? तर नाही। उलट अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो यांनी भारताला संदेश दिला की व्यावसायिक जहाजांनी अमेरिकन सैन्याच्या आदेशाचे पालन करावे। आणि याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अत्यंत तीव्र शब्दात हल्लाबोल केला। नमस्कार, मी आकाशला आणि तुम्ही पाहताय प्रबुद्ध भारत। आजचा मुद्दा हा फक्त एका ट्विटचा नाही, आजचा मुद्दा भारताच्या स्वाभिमानाचा आहे। आजचा मुद्दा भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीन भारतीय नागरिकांच्या मृत्यूवर भारत सरकारची भूमिका नेमकी किती कठोर आहे या प्रश्नाचा आहे। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये थेट प्रश्न विचारला आहे की हमें और कितने सबूत चाहिए कि मोदी बिक चुके हैं, मोदी अमेरिकी धुन पर राजनीतिक मुजरा कर रहे हैं। हे अत्यंत आक्रमक आणि तीव्र शब्द आहेत, पण या शब्दांमागचा राजकीय सवाल हा फार मोठा आहे। कारण अमेरिकन नौसेनेच्या कारवाईत तीन भारतीय नाविकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने कठोर भूमिका घ्यायला हवी होती अशी अपेक्षा होती। भारतीय परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली आणि अशा प्रकारच्या प्राणघातक कारवाया योग्य ठरू शकत नाहीत असा निषेध नोंदवला। पण दुसऱ्या बाजूला अमेरिकेची भाषा काय होती हे आपल्याला माहिती पाहिजे। तर अमेरिकेने खेद व्यक्त करण्याऐवजी व्यावसायिक जहाजांनाच इशारा दिला की अमेरिकन सैन्याचे आदेश तात्काळ पाळले पाहिजेत, अमेरिकन नाकाबंदीचे उल्लंघन आणि इराणी तेलाची वाहतूक सहन केली जाणार नाही अशी भूमिका अमेरिकेकडून मांडली गेली आहे। मग प्रश्न असा आहे की भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असताना भारताला धमकीच्या भाषेत संदेश देणाऱ्या अमेरिकेला मोदी सरकार ठणकावून उत्तर देणार का? ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे की मोदी सरकार भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाला अमेरिकन हितसंबंधाच्या मागे ओढत आहे। ते पाकिस्तानचं उदाहरण देतात। दशकानुदशक पाकिस्तानवर आरोप होत राहिले की तो अमेरिकेची कठपुतली आहे। पाकिस्तानने आपल्या धोरणांमध्ये अमेरिकेच्या दबावाखाली बदल केले म्हणून भारतात पाकिस्तानची खिल्ली उडवली गेली। पण ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणतात की जर अमेरिकेच्या इशाऱ्यावर चालणं पाकिस्तानला कठपुतली बनवत असेल तर मोदी सरकार तेच करत असेल तर त्याला कूटनीती कसं म्हणायचं? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। हा प्रश्न मोदी सरकारसाठी अस्वस्थ करणारा आहे। कारण गेल्या काही वर्षात मोदी सरकारनं आंतरराष्ट्रीय मंचावर नवीन भारत, मजबूत भारत, विश्वगुरु भारत अशी प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केलाय। पण जेव्हा तीन भारतीय नागरिक अमेरिकन कारवाईत मारले जातात तेव्हा भारताची प्रतिक्रिया फक्त औपचारिक निषेधापुरती मर्यादित राहणार का? अमेरिकेने जर चूक केली असेल तर भारत नुकसान भरपाई मागणार का? तीन भारतीय नाविकांच्या कुटुंबांना न्याय मिळणार का? या हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी मागितली जाणार का? की पुन्हा एकदा मोदी सरकार अमेरिकेसमोर शांत राहणार? प्रकाश आंबेडकरांचा आरोप आहे की भारताला स्वतंत्र परराष्ट्र धोरण हवं आहे, अमेरिकेचा आज्ञाधारक गुलाम होण्याची भूमिका नको। आणि इथेच या ट्विटचा मुख्य राजकीय अर्थ समजतो। हा मुद्दा फक्त अमेरिका विरोधाचा नाही, हा मुद्दा मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उभं करतो। भारताने कोणत्याही देशाशी मैत्री करावी, पण ती मैत्री समानतेच्या आधारावर असावी। भारताने अमेरिकेशी संबंध ठेवावे, पण भारतीय नागरिकांच्या मृत्यूवर अमेरिकेची जबाबदारी विचारण्याची हिंमतही दाखवावी। भारताने जागतिक राजकारणात भूमिका घ्यावी, पण ती भूमिका दिल्लीमधून ठरली पाहिजे, वॉशिंग्टन मधून नाही। कारण भारत हा स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे। भारताची परराष्ट्र नीती भारतीय जनतेच्या हितासाठी असली पाहिजे। अमेरिका, इस्रायल, इराण, रशिया आणि कोणत्याही महासत्तेच्या दबावाखाली भारताचा निर्णय होऊ नये। आज ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी मोदी सरकारला जो प्रश्न विचारला आहे तो फक्त विरोधी पक्षाचा आरोप म्हणून देता येणार नाही। कारण या प्रकरणात मृत्यू भारतीयांचा झाला आहे, दुःख भारतीय कुटुंबावर आलं आहे आणि उत्तरदायित्वाची मागणी भारत सरकारकडूनच होणार आहे। मग मोदी सरकारने देशाला स्पष्ट सांगितलं पाहिजे अमेरिकेच्या हल्ल्यात भारतीय नाविक मारले गेले, यावर भारताची पुढची कारवाई काय आहे? फक्त फोनवर निषेध नोंदवून हे प्रकरण संपणार आहे का? की भारत अमेरिकेकडून अधिकृत माफी, नुकसान भरपाई आणि जबाबदारीची मागणी करणार आहे? यावर प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं स्पष्ट आहे की भारताला अमेरिकेचा गुलाम बनवू नका, भारताची स्वतंत्र भूमिका विकू नका। भारत सार्वभौम आहे, त्याची सार्वभौमत्व भारत सार्वभौम आहे, तो टिकला पाहिजे आणि भारतीय नागरिकांच्या मृत्यूवर मौन बाळगू नका। जय भीम, धन्यवाद।